Hello dear students, welcome to Sri Academy of Science Karad. In today's lecture we are going to see what is meant by resistance and what is meant by resistivity. They both are having different differences. Got it my point? रेझिस्टन्स ची कन्सेप्ट आणि रेझिस्टिव्हिटी ची कन्सेप्ट ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि ते आपण आज काय करणार आहोत, आज त्याच्या बाबतीत आपण लर्न करणार आहोत. ठीक आहे, पण त्याच्यासाठी ते इक्वेशन बघण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्याला जे झालेलं आहे ते पहिल्यांदा आपल्याला बघितलं पाहिजे, कारण त्याच्यावरूनच आपल्याला रेझिस्टन्सचं इक्वेशन मिळालंय. ओके, नाउ व्हॉट वी हॅव लर्न प्रिव्हियस लेक्चर्स, लाईक वी हॅव डन द ड्रिफ्ट वेलोसिटी फॉर्म्युला, करंट फाइंड केला तिथं, त्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. सो मी ते नोट डाऊन करून घेतलाय. व्हॉट इज करंट I इज इक्वल टू VD/ENA. व्हॉट इज I इज द करंट. व्हॉट इज VD इज द ड्रिफ्ट वेलोसिटी. E इज द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. N म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम, फ्री इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम, आणि A म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, म्हणजे जो कंडक्टर तुम्ही कन्सिडर करताय त्याचा एरिया. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही काय केलंय, त्याच्यानंतर तुम्हाला ड्रिफ्ट वेलोसिटीचं इक्वेशन ऑलरेडी माहित होतं, ते म्हणजे तुम्ही ऑलरेडी प्रूव्ह केलं होतं. मग ते ड्रिफ्ट वेलोसिटी म्हणजे किती होतं, तर EV टो अपॉन ml. EV टो अपॉन ml. इथं VD म्हणजे ड्रिफ्ट वेलोसिटी आली, इथं E म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आला, इथं V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आला. ही वेलोसिटी आहे, हा पोटेन्शियल डिफरन्स आहे. इथं टो म्हणजे रिलॅक्सेशन टाइम. आठवतं रिलॅक्सेशन टाइम, सक्सेसिव्ह कोलिजन बिटवीन टू ऍटम्स. दोन ऍटम बरोबर ज्या वेळेला इलेक्ट्रॉन कोलिजन करेल, ठीक आहे, तर त्याच्यामधला जो टाइम जो आपण मेजर केला तो म्हणजे रिलॅक्सेशन टाइम. मग परत तो कुठेतरी कोलाइड झाला, ठीक आहे, परत कुठेतरी कोलाइड झाला, परत इतका ऍव्हरेज टाइम. म्हणजे असं सगळ्यांचं रिलॅक्सेशन टाइम ऍव्हरेज प्रमाण फाइंड करून घेतोय, त्याला आपण म्हणतोय ऍव्हरेज टाइम रिलॅक्सेशन, विच इज डिनोटेड ऍज टो. येते लक्षात? M म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, L म्हणजे लेंथ ऑफ द कंडक्टर. ठीक आहे, ही ड्रिफ्ट वेलोसिटीची व्हॅल्यू आपण काय केली, इथं सबस्टिट्यूट केली, ती व्हॅल्यू मला इथं मिळाली EV टो अपॉन ml आणि ENA ऍज इट इज. म्हणजे ऑलरेडी तुम्ही हे इक्वेशन प्रूव्ह केलेलं आहे. ओके, त्याचबरोबर काय केलं इक्वेशन, E टू E स्क्वेअर NA V टो अपॉन ml, म्हणजे इक्वेशन आहे असं लिहिलं, अरेंज केलं, फक्त E टू E स्क्वेअर लिहिलं. ठीक आहे, त्याच्यानंतर इक्वेशन अरेंज केलं मी, V साठी इक्वेशन लिहून घेतलं, म्हणजे ml कुठे आला, I ला मल्टिप्लाय झाला आणि बाकीची कुठे गेली, त्याला डिवाइड झाले. बघा बरं, V इक्वल टू ml इंटू I, ml इकडे आला त्यामुळे ml I, V इक्वल टू ml I, E स्क्वेअर N आणि टो डिवाइड गेला, E स्क्वेअर N टो आणि एरिया हे सगळे डिवाइडला गेले. येते लक्षात? ठीक आहे, त्याच्यानंतर तिथला करंट जो I आहे त्याला मी इकडे पलीकडे घेऊन गेलो, म्हणजे तुम्हाला काय मिळालं, V अपॉन I, बाकीचा ऍज इट इज ml अपॉन E स्क्वेअर N टो A. समजली तर बरे? हे ऑलरेडी आपण प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे एक म्हणजे ड्रिफ्ट वेलोसिटीचं इक्वेशन, दुसरं म्हणजे फिजिकल ओरिजिन ऑफ ओम्स लॉ, फिजिकल ओरिजिन ऑफ ओम्स लॉ. तिथं आपण हे सगळं प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे, मग आता मला सांगायचं आहे काय, आपल्याला रेझिस्टन्स आणि रेझिस्टिव्हिटी ह्या दोघांच्या मधला डिफरन्स बघायचा आहे. आणि रेझिस्टिव्हिटी काय करतो किंवा रेझिस्टन्स काय करतो. मग आता पहिल्यांदा रेझिस्टन्स जर आपण बघायला गेलो तर आपल्याला असं माहित आहे रेझिस्टन्स, मग त्यासाठी आपण फिजिकल कंडिशन बघितली ओम्स लॉ मध्ये. फिजिकल कंडिशन आठवतं का? फिजिकल कंडिशन, करंट फ्लोइंग थ्रू अ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स, किंवा पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी करंट पासिंग थ्रू ए कंडक्टर. दोन्ही पैकी कोणतंही स्टेटमेंट असेल तरी चालतंय आपल्याला. ठीक आहे, पण त्याच्यासाठी सुरुवातीला एक काहीतरी म्हणलंय, फॉर एनी फिजिकल कंडिशन, फॉर एनी फिजिकल कंडिशन. म्हणजे फिजिकल कंडिशन काय आहे, दॅट इज टेम्परेचर अँड प्रेशर, किंवा आपण त्याला म्हणू शकतो ह्युमिडिटी. म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट पाहिजे किंवा प्रेशर कॉन्स्टंट पाहिजे किंवा ह्युमिडिटी कॉन्स्टंट पाहिजे, तर ही कंडिशन आपल्याला लागू होते. येते लक्षात मी काय सांगतोय, समजतंय? म्हणजे एखादा कंडक्टर मी जर कन्सिडर केला तर ह्या कंडक्टर साठी जर टेम्परेचर मी जर कॉन्स्टंट ठेवलं, टेम्परेचर कॉन्स्टंट,
then this condition is proved. That is, potential difference is directly proportional to current I. That is, Ohm's law can be obeyed for this conductor. ठीक आहे. सपोज टेम्परेचर कॉन्स्टंट आहे किंवा मी आता म्हटलं त्याचं प्रेशर कॉन्स्टंट आहे किंवा मी त्याला म्हटलं ह्युमिडिटी त्याची कॉन्स्टंट आहे. मग ह्या सर्व गोष्टी ज्या वेळेला कॉन्स्टंट असतील त्यावेळेला ओम्स लॉ प्रूव्ह होईल. दॅट इज व्हॉट पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट फॉर दॅट कंडक्टर. येते लक्षात. मग त्यासाठी आपण ओहमिक कंडक्टर आणि नॉन ओहमिक कंडक्टर पण आपण पाहिलं होतं. ओहमिक मध्ये काय म्हणतोय, इट ओबेज ओहम्स लॉ. नॉन ओहमिकला काय म्हणतोय, इट डज नॉट ओबे ओहम्स लॉ. मग आता नॉन ओहमिक मध्ये ह्या कंडिशन आपल्या कॉन्स्टंट असणार आहेत का? साहजिकच इथं आपल्याला ह्या टर्म्स कॉन्स्टंट नसणार आहेत की जेणेकरून त्यामध्ये तुमचं व्हेरिएशन तुम्हाला बघायला मिळतं ग्राफ मध्ये. आणि ते एक्झाम्पल दिलं होतं मी सेमीकंडक्टर साठी. आठवतंय का? सेमीकंडक्टर. ठीक आहे. ठीक आहे, आपण एवढ्या लावून जायचं नाहीये. मग आता कमिंग टू द पॉइंट, as physical condition, when temperature is constant, then V is directly proportional to I. And what is V? V is potential difference. What is I? I is the current. ठीक आहे. मग आता V is directly proportional to I म्हणजे V is equal to IR. V is equal to IR. What is R? R is nothing but R is constant. R काय आहे? R कॉन्स्टंट आहे इथं, बरोबर. आणि त्या R ला आपण काय म्हणतोय, इट इज कॉल्ड ऍज अ रेझिस्टन्स. म्हणजे ज्या वेळेला ओम्स लॉ तुम्ही बघत असताय त्या वेळेला तुम्हाला रेझिस्टन्स तुम्हाला काय मिळतोय, कॉन्स्टंट मिळतोय. ठीक आहे. त्या कॉन्स्टंट रेझिस्टन्स मध्ये आपण काय म्हणतोय, R इज कॉल्ड ऍज अ रेझिस्टन्स विच अपोज द फ्लो ऑफ करंट. म्हणजे जो तुम्हाला मी ग्राफ सांगितला होता, ठीक आहे, हा ग्राफ म्हणजे V इकडं आहे, तुम्हाला काय मिळाला, तुम्हाला एक स्ट्रेट लाईन मिळाला. म्हणजे प्रत्येक वेळेला रेझिस्टन्स काय मिळतोय, सगळीकडे तुम्हाला सारखाच मिळतोय, त्यामुळे तुम्हाला तो स्ट्रेट लाईन मिळाला. इथे लक्षात समजलं. सॉरी, इथं V पाहिजे, काय पाहिजे, इथं V इथं आहे. ठीक आहे. म्हणजे स्लोप ज्यावेळेला तुम्ही ड्रॉ केला, स्लोप काय असतो, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता y ला कोण आहे, पोटेन्शियल आहे. एक्स ला कोण आहे, करंट आहे. मग बघा बरं, V अपॉन I म्हणजेच काय, R. अरेंज करा इक्वेशन. इकडं तुम्हाला y ऍक्सिस ला V मिळतोय, x ऍक्सिस ला तुम्हाला करंट मिळतोय. ठीक आहे. रेझिस्टन्स तुमचा कॉन्स्टंट असल्यामुळे तुम्हाला हे नोटेशन असे मिळतील. मग तुम्ही ती लाईन ड्रॉ केली तर तुम्हाला स्ट्रेट लाईन बघायला मिळेल. मग जर मी स्लोप जर ड्रॉ केला, स्लोप जर फाइंड केला, आता स्लोप आपल्याला माहिती आहे, जे ऑलरेडी आपण 9th आणि 10th मध्ये ऑलरेडी केलेला आहे. काय स्लोपचा फॉर्म्युला, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 विच इज इक्वल टू, आता y वरती कोण आहे, पोटेन्शियल, त्यामुळे V. x वरती कोण आहे, करंट, त्यामुळे I. मग V अपॉन I म्हणजे काय, R. V इज इक्वल टू IR. अरेंज केलं, R इज इक्वल टू V अपॉन I. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. हे ऑलरेडी आपण बघितलं होतं. मग आता तेच इक्वेशन मला तिथं बघायचं आहे, ते आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. मग आता बघा हे इक्वेशन, V upon I is equal to ml upon e square n2 into a. ठीक आहे. मग आता what is meant by V upon I? V upon I is nothing but it is called as a resistance. मग आता बघा बरं हे इक्वेशन काय मिळेल, R is equal to ml upon e square n2 into a. आता R चं इक्वेशन हे तुम्हाला मिळालं. व्हॉट इज रेझिस्टन्स, तर R इज इक्वल टू ml अपॉन e स्क्वेअर n2 into a. आता M म्हणजे काय, मास ऑफ इलेक्ट्रॉन. L म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर. E म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. N म्हणजे नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम. तो म्हणजे ऍव्हरेज रिलॅक्सेशन टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. आणि A म्हणजे एरिया ऑफ द कंडक्टर. कळतंय? ओके. आता व्यवस्थित लक्ष द्या, मी काय सांगतोय. आता आपल्याला रेझिस्टन्स बघितला, आता आपल्याला रेझिस्टिव्हिटी बघायची आहे. ठीक आहे. आता ही कंडिशन लक्षात ठेवा. ओम्स लॉ मध्ये टेम्परेचर तिथं तुम्हाला कॉन्स्टंट मिळणार आहे की जेणेकरून रेझिस्टन्स तुमचा काय असेल तिथं कॉन्स्टंट असेल की ओम्स लॉ झाला. पण आता रेझिस्टिव्हिटी बघायची आपल्याला, रेझिस्टिव्हिटी. मग आता काय होतंय बघा, आता इथं इक्वेशन जे मला दिसतं रेझिस्टन्स साठी R इक्वल टू ml अपॉन e स्क्वेअर n2 into a.
ठीक आहे. सपोज दिस इज द कंडक्टर. ह्या कंडक्टरला मला इथं लेंथ मिळाली आणि हा जर त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर ए मी समजून घेतला तर व्हॉट अबाउट एम, व्हॉट अबाउट ई, व्हॉट अबाउट एन अँड व्हॉट अबाउट ऍव्हरेज रिलॅक्सेशन टाइम. ना हिअर मास ऑफ इलेक्ट्रॉन काय राहणार इथं, त्याच्यामध्ये काय चेंज होतोय का, त्याच्यामध्ये बदल होतोय का, नाही होत. म्हणजे इथं मास काय झाला, मास इज कॉन्स्टंट, मास ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. ई म्हणजे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन तेवढाच राहणार आहे, बदलणार आहे का, नाही. म्हणजे तो पण काय झाला तुमचा कॉन्स्टंट झाला. त्याचबरोबर व्हॉट इज एन, एन इज द नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजे ते पण तुमचे सारखेच राहणार, त्याच्यामध्ये पण नो चेंजेस, त्यामुळे तो कॉन्स्टंट आला. ठीक आहे. ऍव्हरेज रिलॅक्सेशन टाइम प्रत्येक ठिकाणी टो तुम्हाला मिळत जाणार आहे, त्याचा ऍव्हरेज काढताय, त्यामुळे तो पण काय झाला, तो पण कॉन्स्टंट झाला. ठीक आहे. आता एरिया, मात्र एरिया तुमचा तुम्ही बदलू शकता, तुम्ही लेंथ त्याची बदलू शकता का नाही. ठीक आहे. पण लेंथ बदलली, एरिया बदलला तर मास मध्ये चेंजेस, नो चेंजेस. इलेक्ट्रॉन मध्ये चेंजेस, नो चेंजेस. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नो चेंजेस. ठीक आहे. तो ऍव्हरेज रिलॅक्सेशन टाइम ते पण कॉन्स्टंट. म्हणजे इथं तुम्हाला ही टर्म पूर्णपणे कॉन्स्टंट राहणार आहे. मग राहिलं काय, राहिलं तुम्हाला फक्त आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अपॉन ए. This is constant and it is known as rho. And what is rho? Rho is called as resistivity. What is rho? Rho is called as a resistivity. म्हणजे m upon e square n2 is called as constant and that constant is denoted as rho and rho is called as a resistivity. Rho, R-H-O. It is known as rho. It is called as a resistivity. कळतंय, समजतंय काय म्हणतोय मी. म्हणजेच हा रेझिस्टन्स कुणावरती डिपेंड आहे. रेझिस्टन्स डिपेंड्स ऑन डायमेन्शन्स. व्हॉट आर द डायमेन्शन? डायमेन्शन्स इज द लेंथ एज वेल एज द एरिया. म्हणजे हा रेझिस्टन्स कुणावरती डिपेंड आहे, तर ह्या मास वरती डिपेंड आहे का, ह्या चार्ज वरती डिपेंड आहे का, ह्या डेन्सिटी वरती डिपेंड आहे का, किंवा ह्या टो वरती डिपेंड आहे का, नाहीये. म्हणजे हा तुमचा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. पण रेझिस्टन्स कुणावरती डिपेंड आहे, त्या लेंथ ऑफ द कंडक्टर वरती डिपेंड आहे, त्या एरिया ऑफ द कंडक्टर वरती डिपेंड आहे. म्हणजेच मी काय म्हणू शकतो, रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अँड रेझिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. सपोज मी जर लेंथ इन्क्रीज करत गेलो, हा कंडक्टर आहे, त्याची लेंथ मी वाढवत गेलो तर रेझिस्टन्स काय होईल, डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळं तो हा इन्क्रीज झाला की रेझिस्टन्स पण काय झाला, इन्क्रीज झाला. बट एरिया इन्क्रीजेस इनव्हर्सली प्रोपोर्शनल. एरिया मी वाढत गेला, हा एरिया मी इन्क्रीज करत गेलो, मग इथं रेझिस्टन्स काय होईल, इथं रेझिस्टन्स डिक्रीज होईल. दिस आर द रिलेशन बिटवीन लेंथ अँड एरिया. न्यूमरिकल मध्ये हा पॉइंट व्हेरी इम्पॉर्टंट आहे, नोट डाऊन करून घ्यायचा आहे. मी सांगणार आहे तुम्हाला इक्वेशन कसं घ्यायचं ते. ठीक आहे. न्यूमरिकल आज आपण बघतोय 2-3 एक्झाम्पल्स. ठीक आहे. मग आता दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर JEE अँड नीट एक्झाम्स. हे इक्वेशन अतिशय महत्वाचं आहे, याच्यावरती भरपूर प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारतात. ठीक आहे. मग तुम्हाला ह्या कंडिशन समजल्या पाहिजेत. ठीक आहे. म्हणून मी काय म्हटलं, ह्या इक्वेशन वरून म्हणजे रेझिस्टन्स जे इक्वेशन मिळालं त्याच्यावरनं आपल्याला रेझिस्टन्स कुणावरती डिपेंड आहे ते आपण सांगतोय. मग रेझिस्टन्स कुणावरती डिपेंड आहे, इट डिपेंड्स ऑन डायमेन्शन्स. रेझिस्टन्स डिपेंड्स अपॉन डायमेन्शन्स and does not depend upon temperature and pressure. हे नोट डाउन करून घ्या. रेझिस्टन्स डिपेंड्स अपॉन डायमेन्शन्स बट इट डज नॉट डिपेंड अपॉन टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे टेम्परेचर वरती तो डिपेंड आहे का, नाही. मग त्याच्या लेंथ आणि त्याच्या एरियावरती तो डिपेंड आहे. ओम्स लॉ बघतोय ना, ओम्स लॉ मध्ये आपण टेम्परेचर कॉन्स्टंट सांगतोय. टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे रेझिस्टन्स काय झाला, कॉन्स्टंट झाला. ठीक आहे. त्यामुळे इट डज नॉट डिपेंड अपॉन टेम्परेचर अँड प्रेशर बट इट डिपेंड्स अपॉन इट्स डायमेन्शन. व्हॉट आर द डायमेन्शन, दॅट इज वन इज लेंथ अँड अदर इज एरिया. येते लक्षात. ठीक आहे. मग ऍज लेंथ इन्क्रीजेस रेझिस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस, ऍज एरिया इन्क्रीजेस रेझिस्टन्स डिक्रीजेस, बट एरिया डिक्रीजेस रेझिस्टन्स इन्क्रीजेस. मग त्यासाठी मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो.
ठीक आहे, त्या डायग्राम बरोबर तुमच्या लक्षात येईल. सपोज दिस इज द कंडक्टर, ही त्याची लेंथ आहे, हा त्याचा एरिया आहे. ओके, आता मी काय केलं, ही जी लेंथ आहे ह्या लेंथ पेक्षा त्याची लेंथ मी वाढवली. मग लेंथ वाढवल्यामुळं त्याचा एरिया कमी झाला का रे? म्हणजे हा कंडक्टर आहे, हा कंडक्टर असल्यामुळे मी ह्याला ताणला, स्ट्रेच केला. स्ट्रेच केल्यामुळं सुरुवातीला एरिया तेवढा एवढा होता, वढल्यामुळं स्ट्रेच केल्यामुळं तो एरिया कमी झाला का? सुरुवातीला एरिया एवढा होता, ताणल्यामुळं त्याचा एरिया काय झाला, परत कमी झाला. तुम्हाला रबर माहित आहे, ठीक आहे, रबर तुम्ही घेतला तर तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला ओरिजिनल पोझिशन मध्ये असेल तर तो त्याची थिकनेस तुम्हाला जास्त दिसते. जसं तुम्ही त्याला स्ट्रेच केलं त्याची थिकनेस काय होती, हळूहळू कमी होत जाते. मग ते थिकनेस कमी झाली म्हणजे त्याचा एरिया पण काय झाला, कमी झाला. ठीक आहे, मग एरियाचा फॉर्म्युला काय म्हणतो रे आपण? एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. रेडियस इंक्रीजेस, एरिया इंक्रीजेस, रेडियस डिक्रीजेस, एरिया ऑल्सो डिक्रीजेस. ठीक आहे, मग त्याच पद्धतीनं बघा, इथं तुम्हाला एरिया दिसतोय, इथं तुम्हाला तिची लेंथ दिसते. इथं लेंथ काय झाली, एल ची 2l झाली का, डबल झाली का? मग इथं एरिया किती होणार ह्याचा एरिया होणार a/2. हे कसं येत आहे ते पण मी सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, इथं लेंथ इंक्रीज झाली, इथं त्याचा एरिया कमी झाला. पण काय नाही बदललं, काहीच बदललं नाही. असं काय आहे बघा बरं, लेंथ बदलली, एरिया बदलला, पण बदललेलंच नाही. असं काय आहे? तर असं जर बघितलं तुम्ही या फिगर मध्ये, तर इथं तुम्हाला व्हॉल्यूम तुम्हाला दोन्हीकडं सेमच मिळेल. व्हॉल्यूम विल रिमेन सेम. एक मटेरियल तुम्ही घेतलंय, एक कंडक्टर आहे, मटेरियलचा एक कंडक्टर तुम्ही कन्सिडर केलाय, त्या मटेरियल तुमचा असं काहीतरी असेल. ठीक आहे, ह्याचा काहीतरी व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, आणि परत तुम्ही त्याला फक्त स्ट्रेच केलं. स्ट्रेच केल्यामुळे लेंथ वाढली, एरिया कमी झाला, पण व्हॉल्यूम त्याचा कमी झाला का? व्हॉल्यूम त्याचा कमी नाही झाला, व्हॉल्यूम सेम राहिला. एक एक्झाम्पल देतो मी. एक स्पियर घ्या, एक स्पियर घ्या. स्पियरचे छोटे छोटे पार्ट्स करा, त्याचे एकाचे 10 पार्ट करा. मग त्या 10चा व्हॉल्यूम आणि त्या 1चा व्हॉल्यूम सेम राहणार का? अब्सोल्युटली इट विल रिमेन सेम. म्हणजे 10 स्पियरचे व्हॉल्यूम हे जर एकत्र केला किंवा सगळे जोडून घेतले तर जो एक स्पियरचा जो व्हॉल्यूम होता तेवढा तुम्हाला इथं मिळणार आहे. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम इज इक्वल टू फायनल व्हॉल्यूम. इनिशियल व्हॉल्यूम इज इक्वल टू फायनल व्हॉल्यूम. आणि इथं तुम्ही असं लिहिलं तरी चालेल, व्हॉल्यूम रिमेन्स सेम. व्हॉल्यूम रिमेन्स सेम. Volume remains same. Got it my point? Volume remains same. कळालं इथं बरेच? समजलं? काही अडचण नाही ना? ठीक आहे. आता हे आपण बघू एक्झाम्पल मध्ये. एक्झाम्पल बघितल्यानंतर तुमच्या बरोबर लक्षात येईल की नक्की आपण काय करतोय. ठीक आहे, सध्या आपण इक्वेशन बघूया. ह्याचं इक्वेशन पहिल्यांदा तयार करूया. ओके, what is our equation? मी काय म्हणलं होतं, r is directly proportional to L, r is inversely proportional to area. म्हणजे मला काय मिळाली तर r is directly proportional to L upon A. Therefore r is equal to directly proportional काढल्यानंतर इथे मला कॉन्स्टंट मिळणार आणि तो कॉन्स्टंट म्हणजे बघा ही टर्म. हीच टर्म आहे का बघा बरं, m upon a square n2. m upon a square n2 म्हणजे काय म्हणलं आपण त्याला, रो. आणि बाकी टर्म काय राहिली, L upon A, L upon A, L upon A. This is our equation for resistance. ठीक आहे, R is equal to rho into L upon A. R is equal to rho L upon A. किंवा तुम्ही इक्वेशन जर अरेंज केलं, रो साठी जर तुम्ही इक्वेशन लिहिलं, रो is equal to RA upon L. And what is rho? Rho is called as resistivity, or it is also known as specific resistance. It is also known as specific resistance. समजलं? ठीक आहे, हे नोट डाऊन करून घ्या. हे इक्वेशन
ठीक आहे. पॉज करा, नोट डाऊन करून घ्या. पॉज करून नोट डाऊन करा. केलं पॉज, नोट डाऊन करा. चलो 1 2 3 4 5. चलो ओके. ठीक आहे. बघा इकडं R इज इक्वल टू रो एल अपॉन ए, म्हणजेच रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल. हे इक्वेशन झालं इथं पर्यंत. ठीक आहे. त्याचबरोबर आपण काय सांगितलं होतं, रेझिस्टन्स डिपेंड अपॉन टेम्परेचर, सॉरी डिपेंड अपॉन डायमेन्शन्स, आणि ती डायमेन्शन्स काय, लेंथ आणि एरिया. ठीक आहे. बट रेझिस्टिव्हिटी डिपेंड्स अपॉन टेम्परेचर, प्रेशर. ठीक आहे. रेझिस्टिव्हिटी डिपेंड्स अपॉन टेम्परेचर अँड प्रेशर, किंवा टेम्परेचर और प्रेशर असं मी म्हणू शकतो. मग आता बघा बरं दोघांच्या मधला फरक, डिफरन्स काय आहे. रेझिस्टन्स पुरावरती डिपेंड डायमेन्शन्स, पण इथं टेम्परेचर काय राहणार, इथं टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार. पण ते टेम्परेचर रेझिस्टिव्हिटीला कॉन्स्टंट आहे का, इट डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर बदलला की रेझिस्टिव्हिटी पण बदलला. म्हणजे एक कंडक्टर मी कन्सिडर केला होता, त्या कंडक्टरची लेंथ किती होती, लेंथ एल, आणि त्याचा एरिया किती, एरिया ए. ठीक आहे. मग जसं मी त्याला टेम्परेचर दिलं की त्याची रेझिस्टिव्हिटी बदलली. म्हणजे इट डिपेंड्स ऑन द मटेरियल. कळतंय का. म्हणजे मटेरियल प्रत्येक वेळेला हा डिफरंट मटेरियल असणार आहे. येते लक्षात. ओके. मग तो मटेरियल काय करतोय, सपोज आता हा कंडक्टर आहे, ह्याचा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे रेझिस्टन्स पण मला काय मिळतोय, कॉन्स्टंट मिळतोय. त्याचबरोबर स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटी हा पण एक कन्फर्म असणार आहे, कारण हा कंडक्टर नॉर्मली असता. ठीक आहे. म्हणजे टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर रेझिस्टिव्हिटी पण मला इथं कॉन्स्टंटच मिळणार आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट तर रेझिस्टिव्हिटी कॉन्स्टंट. पण हा जर काय केला, 2 मिनिटं, ओम्स लॉ टेम्परेचर कॉन्स्टंट, रेझिस्टन्स कॉन्स्टंट. ठीक आहे. इथं पण सध्या आपल्याला ह्या कंडक्टर साठी रो काय मिळतोय, कॉन्स्टंट मिळतोय. पण जसं मी जर ह्याला काय केलं, ह्याला हीट केलं त्या कंडक्टरला, म्हणजे ह्या कंडक्टरला मी हीट केलं तर त्याची रेझिस्टिव्हिटी बदलली. पण त्याचा रेझिस्टन्स बदलला का, रेझिस्टन्स नाही, रेझिस्टन्स सेम राहिला. इट डज नॉट चेंज इट्स रेझिस्टन्स, बट इट चेंजेस इट्स रेझिस्टिव्हिटी. कळतंय मी काय म्हणतोय, येते लक्षात. बघा आपण काय सांगतोय, एक कंडक्टर आपण कन्सिडर केलेला आहे. ह्या कंडक्टरचा रेझिस्टन्स तुम्हाला काहीतरी पर्टिक्युलर मिळत असेल, XYZ. ठीक आहे. आता रेझिस्टिव्हिटी पण सध्या त्याचा कॉन्स्टंटच आहे. पण रेझिस्टिव्हिटी जर मला चेंज करायचा असेल तर मी त्याला काय करतोय, त्याला टेम्परेचर देतोय. म्हणजे ह्याला मी काय केलं, ह्याला हीट केलं, गरम केला. गरम केल्यामुळे काय झालं, त्याचा रेझिस्टन्स जो होता R, तो रेझिस्टन्स त्याचा कॉन्स्टंट राहिला. रेझिस्टन्स मध्ये काय बदल नाही झाला, पण त्याची रेझिस्टिव्हिटी चेंज झाली. रेझिस्टिव्हिटी चेंजेस when temperature or pressure it goes on changes. टेम्परेचर बदलला, प्रेशर बदललं त्या कंडक्टरचं, तर त्याची रेझिस्टिव्हिटी काय झाली, बदलली. पण त्याचबरोबर रेझिस्टन्स मात्र तिथं काय राहणार आहे, कॉन्स्टंट. येते लक्षात. जरा कन्फ्युजन होईल, पण ते कन्फ्युजन जास्त करू नका. इथं कंडिशन बघा, हे फक्त ओम्स लॉ साठी आहे.
जर इथं ओहम्स लॉ जर ओबे होत नसेल, बघा मी काय म्हणतोय, टेम्परेचर इन्क्रीजेस, रेझिस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस. ज्या वेळेला ओहम्स लॉ ओबे होणार नाही त्यावेळेला कंडिशन, आणि ज्यावेळेला ओहम्स लॉ ओबे होईल त्यावेळेला टेम्परेचर कॉन्स्टंटला रेझिस्टन्स पण काय राहणार आहे, कॉन्स्टंट. मग त्या तुम्हाला मी एक ग्राफ असा पण सांगितला होता, हा तुम्हाला कर्व पण मिळतोय. ठीक आहे, म्हणजे इट डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर जसं जसं तुम्ही त्या कंडक्टरला वाढत निघालाय, कंडक्टर मधला जर टेम्परेचर वाढलं तर कोलिजन पण तिथं आपण वाढतंय असं म्हणतो, बिकॉज ऑफ टेम्परेचर इन्क्रीजेस. आणि जेवढं कोलिजन वाढेल तेवढं इलेक्ट्रॉनची स्पीड काय होणार, हळूहळू कमी होणार. मग स्पीड कमी झाल्यामुळे करंट पण काय झाला, कमी झाला. जेवढं कोलिजन जास्त तेवढं करंट कमी, जेवढं कोलिजन कमी तेवढं करंट जास्त. कळतं मी काय सांगतोय, कोलिजन जास्त करंट कमी, कोलिजन जास्त करंट कमी, कोलिजन कमी करंट जास्त. कळतंय, गॉट इट माय पॉइंट, समजतंय सगळं. ठीक आहे, आता सध्या फक्त एवढं डोक्यात ठेवा, रेझिस्टन्स डिपेंड अपॉन डायमेन्शन्स आणि रेझिस्टिव्हिटी डिपेंड्स अपॉन टेम्परेचर, प्रेशर ऑफ मटेरियल. म्हणजे ज्या पद्धतीनं मटेरियल घेणार त्या मटेरियलच्या पद्धतीनं ते बदलत जाणार. आणि त्याचबरोबर व्हॉल्यूम काय राहतोय, व्हॉल्यूम इथं कॉन्स्टंट राहतोय. व्हॉल्यूम काय राहतोय, कॉन्स्टंट. ठीक आहे, समजलं इथं पर्यंत, हा फॉर्म्युला कळाला. ठीक आहे, पुढे जाऊया. चला पॉज करून नोट डाऊन करा, पॉज करून नोट डाऊन करा. चलो चलो, स्ट्रेचिंग ऑफ वायर, स्ट्रेचिंग ऑफ वायर फॉर JEE and NEET. जसं मी मगाशी म्हणलं, ह्या फॉर्म्युलावरती तुम्हाला JEE आणि NEET वरती भरपूर क्वेश्चन्स आहेत. मग आता एखाद्या न्यूमरिकल मध्ये जर वायर तुमची स्ट्रेच झाली असेल, जसं मी मगाशी म्हणलं, हा कंडक्टर आहे किंवा हा कंडक्टर आहे, त्या कंडक्टरला आपण एकतर इन्क्रीज करेल किंवा एकतर त्याला आपण डिक्रीज करेल. ठीक आहे, म्हणजे काय चेंजेस होणार हे फक्त त्यासाठी फॉर्म्युला आहे. मग आता काय फॉर्म्युला आहे बघा, एक तर आपण काय म्हणले, व्हॉल्यूम रिमेन्स सेम, व्हॉल्यूम रिमेन्स सेम म्हणजेच काय, व्हॉल्यूम इनिशियल इज इक्वल टू व्हॉल्यूम फायनल. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो, व्हॉल्यूम इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. मग आता लेंथ इंटू ब्रेथ म्हणजेच एरिया आणि हाईट म्हणजे आपण एल असं कन्सिडर करतो, म्हणजे व्हॉल्यूम इज इक्वल टू एल. मग आता इनिशियलला आपण म्हणूया A1L1 इज इक्वल टू A2L2. A1L1 इज इक्वल टू A2L2. मग आता तसंच मी अरेंज करतो, A1 अपॉन A2 इज इक्वल टू L2 अपॉन L1. हे नोट डाऊन करा, हे नोट डाऊन करा. A1 अपॉन A2 इज इक्वल टू L2 अपॉन L1. ओके, समजली तर बरे. ठीक आहे, आता सपोज मी हा एक कंडक्टर कन्सिडर केला, हा त्याचा काय मिळाला मला, एरिया 1, ही त्याची काय लेंथ L1. ठीक आहे, आणि तिची रेझिस्टिव्हिटी काय राहणार, मटेरियल आहे, मटेरियल एकच आहे, व्हॉल्यूम सेम आहे, त्यामुळे रेझिस्टिव्हिटी काय राहणार, सेम राहणार. टेम्परेचर अप्लाय केलंय का नाही, प्रेशर अप्लाय केलंय का नाही, बरोबर. म्हणजे मोस्टली डिपेंड्स ऑन टेम्परेचर, आणि प्रेशर कमी प्रमाण असते किंवा प्रेशर इग्नोर केला तरी चालेल. मोस्टली डिपेंड्स ऑन टेम्परेचर. ठीक आहे, मग आता टेम्परेचर ज्या वेळेला आपण इथं अप्लाय करतोय त्यावेळेला रेझिस्टिव्हिटी काय होणार, चेंज होणार. ठीक आहे, आता मी काय म्हणतोय, आता एकच मटेरियल आहे, व्हॉल्यूम तर सेम आहे. ओके, मग आता मी काय केलं, त्याला मी स्ट्रेच केल्यामुळे तो असा झाला, इथं मला त्याची लेंथ मिळाली, याला मी म्हणतो L2 आणि ह्याला मी म्हणतो एरिया 2. ठीक आहे, म्हणजे त्याच्याप्रमाणे मला इक्वेशन मिळालं. ठीक आहे, A1 L1 A2 L2. ठीक आहे, A1 L1 A2 L2 त्याचा व्हॉल्यूम झाला. ठीक आहे, दोघांची रेझिस्टिव्हिटी काय आहे, सेमच आहे,
मटेरियल तेच आहे, मटेरियल बदलले का आपण नाही. ठीक आहे. आता ह्याच्यासाठी मला काय मिळेल, रेझिस्टन्स R1 मिळेल, ह्याच्यासाठी मला काय मिळेल, रेझिस्टन्स R2 मिळेल. मग पहिल्यासाठी इक्वेशन काय मिळेल, R1 इज इक्वल टू रो L1 अपॉन A1 आणि R2 इज इक्वल टू रो L2 अपॉन A2. बरोबर का? पहिल्या कंडक्टरसाठी रेझिस्टन्स R1 इज इक्वल टू रो L1 अपॉन A1, दुसऱ्या कंडक्टरसाठी रेझिस्टन्स R2 इज इक्वल टू रो L2 अपॉन A2. आता काय करायचं, दोन्ही इक्वेशन आपल्याला डिवाइड करायचे. बघा बरं किती येते, R1 अपॉन R2 इज इक्वल टू रो L1 अपॉन A1 अपॉन रो L2 अपॉन A2 विच इज इक्वल टू रो ला रो काय झाला, कॅन्सल, म्हणजे राहिलं किती, L1 अपॉन A1 इंटू A2 अपॉन L2. समजलं? ठीक आहे, समजलं पर्यंत. आता बघा, आता मी काय म्हणतोय, हे इक्वेशन आपल्याकडे आहे. ठीक आहे. आता इथं A2 अपॉन A1, A2 अपॉन A1 ही जी टर्म आहे, ही टर्म मी इथनं घेतो. A2 बाय A1 पाहिजे, म्हणजे A2 बाय A1 म्हणजे किती, L1 बाय L2. A2 बाय A1 म्हणजे किती, A2 बाय A1 L1 बाय L2. ती व्हॅल्यू मी इथं पुट करतो, म्हणजे काय मिळेल, R1 अपॉन R2 इज इक्वल टू हा L1 अपॉन L2, L1 अपॉन L2 आणि A2 बाय A1 म्हणजे किती, पुन्हा L1 बाय L2 म्हणजेच L1 बाय L2. ठीक आहे. मग बघा बरं आता किती येत आहे, R1 अपॉन R2 इज इक्वल टू L1 इंटू L1, L1 स्क्वेअर, L2 इंटू L2 अपॉन L2 स्क्वेअर, म्हणजे R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L स्क्वेअर. तुम्ही आता म्हणत असाल, मागाच्या सर इक्वेशन मध्ये R इज इक्वल टू रो L अपॉन A होता, R इज इक्वल टू रो L अपॉन A होता, म्हणजे इथं R डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L मिळत होतं. पण इथं मला आता काय मिळतंय, R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L स्क्वेअर. काय म्हणलंय मी इथं, त्यासाठी वाक्य लिहिलंय मी. बघा, व्हॉट इज द सेंटेन्स, स्ट्रेचिंग ऑफ वायर फॉर JEE नीट एक्झाम्स. म्हणजे एखादा न्यूमरिकल तुम्हाला जर असा दिला असेल, इफ द कंडक्टर इज इन्क्रीजेस किंवा इफ द कंडक्टर डिक्रीजेस, तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला काय येणार, R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L स्क्वेअर. येते लक्षात? ठीक आहे. त्याचबरोबर आता एरियासाठी पण फाइंड करून घेऊया. आता हा A2 झाला. आता मी काय करतो, एरिया बदलला, आता मी L1 L2 ची व्हॅल्यू चेंज करतो. आता L1 अपॉन L2 म्हणजे काय येणार, A2 अपॉन A1. बघा बरं इक्वेशन काय येतं, आता इक्वेशन काय येतंय, R1 अपॉन R2 इज इक्वल टू A2 बाय A1. ठीक आहे. A2 बाय A1 घेतला, L1 बाय L2 पाहिजे, L1 बाय L2 म्हणजे किती, पुन्हा A2 बाय A1, A2 बाय A1 म्हणजे किती येते बघा बरं, A2 स्क्वेअर अपॉन A1 स्क्वेअर, इथे किती, R1 अपॉन R2. इथं R1 अपॉन R2 आहे, पण इथे A2 अपॉन बाय A1 आहे, म्हणजे इथं रिलेशन कसं येणार, R इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू A स्क्वेअर. स्ट्रेचिंग साठी नोट डाउन करून घ्या, स्ट्रेचिंग साठी these are very important equations for numericals. ठीक आहे. चला करा नोट डाउन, केलं नोट डाउन. आता एक्झाम्पल्स बघूया आपण, थोडं 2-3 एक्झाम्पल्स बघूया. झालं झालं ठीक आहे. ओके, ठीक आहे, झालं इथंपर्यंत. ठीक आहे. आता जरा एकदा बघा, आपण असाइनमेंट मध्ये काय बघितलंच नाही. R इज इक्वल टू रो L अपॉन A हे आपलं इक्वेशन होतं. ठीक आहे. आता रो इक्वल टू अरेंज केलं इक्वेशन, रो इक्वल टू RA अपॉन L. मग आता इथं रो म्हणजेच काय, रो इज नथिंग बट द रेझिस्टिव्हिटी और स्पेसिफिक रेजिस्टन्स. स्पेसिफिक रेजिस्टन्स. मग आता SI युनिट काय येणार, SI युनिट बघा बरं, SI युनिट रेजिस्टन्स कशामध्ये मेजर करतो रे आपण, इट इज मेजर्ड इन ओहम. बरोबर, ओहम. एरिया कशामध्ये मेजर करतोय, मीटर स्क्वेअर
आणि लेंथ कशामध्ये मेजर करतोय, मीटर. इथला 1 मीटर इथला 1 मीटर कॅन्सल झाला, राहिला किती फक्त ओहम मीटर. दिस इज आवर SI युनिट फॉर रेझिस्टिव्हिटी. म्हणजे रेझिस्टिव्हिटीचं SI युनिट ओहम मीटर. लक्षात ठेवा, ओहम मीटर. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपण एक मागच्या लेक्चर मध्ये पण बघितलं होतं बघा, कंडक्टिव्हिटी. आठवते का कंडक्टिव्हिटी? कंडक्टिव्हिटीला काय म्हणलं होतं, सिग्मा डिवाइडेड बाय. ठीक आहे. इट इज द रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी. इट इज द रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी. म्हणजे सिग्मा इज इक्वल टू 1 अपॉन रो. आणि ह्याचं SI युनिट काय मिळणार बघा बरं, जे आपण बघितलं नव्हतं. आता रोज युनिट आपल्याला माहिती आहे. रो म्हणजे किती, ओहम मीटर. म्हणजे तुम्हाला असं मिळेल का, ओहम मीटर. ओहम मीटर डिनॉमिनेटर मधून मी न्यूमरेटरला घेऊन गेलो. ओहम इनवर्स मीटर इनवर्स, ओहम इनवर्स मीटर इनवर्स, किंवा आपण त्याला असंही घेऊ शकतो. आता इथं मी काय केलंय, ओहम उलटा ड्रॉ केलाय. ठीक आहे. मग इथं ओहम म्हणजे उलटा ड्रॉ केलाय, म्हणजे ह्याला काय म्हणायचं आहे, मो मीटर इनवर्स. मो मीटर इनवर्स त्याचा उलटा आहे, त्यामुळे मो मीटर इनवर्स. ठीक आहे. हे नोट डाऊन करून घ्या. हे आपण पाठीमागच्या वेळेला लिहिलं नव्हतं, हे लिहून घ्या. त्याचा SI युनिट पण लिहून घ्या रेझिस्टिव्हिटीचा. ठीक आहे. चला करा नोट डाऊन. पॉज करा, नोट डाऊन करा. आता एक्झाम्पल्स बघूया. पॉज करा, नोट डाऊन करा. चलो, सी these are the two examples depend on stretching of wire. म्हणजे जे आपण स्ट्रेचिंग ऑफ वायर JW मीट साठी जो फॉर्म्युला बघितला त्याच्या आधारावरती हे 2 क्वेश्चन्स आहेत. बघा इथे एक पहिलं एक्झाम्पल आहे, दुसरं एक्झाम्पल आहे. तर पहिल्या एक्झाम्पल कडे जाऊया. ठीक आहे. काय म्हणलं इथं, ए वायर ऑफ लेंथ L हॅज रेझिस्टन्स R. एक वायर दिलेले, त्याची लेंथ किती L, त्याचा रेझिस्टन्स किती R. This wire is stretched to twice its original length. म्हणजे सुरुवातीला वायर एवढी होती, त्याला स्ट्रेच केला आणि ती लेंथ किती झाली, डबल झाली. ट्वाइस म्हणले ना, ट्वाइस इट्स ओरिजिनल लेंथ. फाइंड इट्स न्यू रेझिस्टन्स. मग त्यासाठी ऑप्शन दिले, 2R म्हणले, R/2 म्हणले, 4R म्हणले, R/4 म्हणले. ठीक आहे. चलो आपण बघूया. तुम्ही जर असं म्हणला तर R इज इक्वल टू रो L अपॉन A, किंवा तुम्ही जर असं म्हणला R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L. म्हणजे थोडक्यात काय होतंय बघा, इथं वायर किती स्ट्रेच केली आपण, ट्वाइस. म्हणजे ऍज R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L, म्हणजे R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 2L. लेंथ डबल झाली म्हणजे रेझिस्टन्स पण किती झाला, डबल झाला, म्हणजे 2R. हे आपला आन्सर यायला पाहिजे, पण हे आन्सर चुकीचं आहे या फॉर्म्युला प्रमाणे. कळतंय, लेंथ वाढली, किती वाढली, डबल, त्यामुळे रेझिस्टन्स पण किती वाढला पाहिजे, डबल. हा जर फॉर्म्युला वापरला तर चुकीचा आन्सर 0 मार्क. 0 मार्क, 0 म्हणण्यापेक्षा -1 मार्क, -1 मार्क. कळतंय का ते काय सांगतोय. ठीक आहे. म्हणजे इथं ही चूक करायची नाही. आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, जसं मी मग सांगितलं, R इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L स्क्वेअर, तसंच R इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू A स्क्वेअर. किंवा अजून एक ट्रिक आहे, ते पण मी सांगेनच, त्या पद्धतीने आपण जाऊया. ओके. ठीक आहे. चलो 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 चलो. ओके. ठीक आहे. फिगर ड्रॉ करूया. सपोज हा पहिला कंडक्टर कन्सिडर केला, त्याची लेंथ किती आहे L, त्याचा एरिया किती A कन्सिडर करूया, आणि ह्याचा रेझिस्टन्स किती म्हणूया आपण, इथं R दिला. ठीक आहे. R दिला. कळतं इथं बरं. ठीक आहे. आपला फॉर्म्युला काय आहे, R इज इक्वल टू रो L अपॉन A या पहिल्या कंडक्टरसाठी. दुसरा कंडक्टर काय म्हणलं इथं, द वायर इज स्ट्रेच्ड टू ट्वाइस इट्स ओरिजिनल, डबल झाली. ठीक आहे. डबल झाली, त्यामुळे लेंथ डबल म्हणजे 2L झाला. इथं मी एरिया माहित नाही आपल्याला, इथं मी A' म्हणतो. ठीक आहे. आपण A/2 म्हटलं होतं, पण ते कसं येते त्याचा बघूया इथं. म्हणजे लेंथ डबल झाली, एरिया काय सांगितलं नाही, त्यामुळे एरिया मी किती म्हणलं इथं A' म्हणलं. ठीक आहे. आणि ह्याची रेझिस्टिव्हिटी
किती राहणार, रोज राहणार. याची रेझिस्टिव्हिटी किती राहणार, रोज राहणार. रो मध्ये बदल नाही, कारण मटेरियल तेवढाच आहे, मटेरियल सेम आहे. मटेरियल दुसरं आहे का, नाही. इट डिपेंड्स ऑन मटेरियल. ऍज मटेरियल रिमेन्स सेम, रेझिस्टिव्हिटी रिमेन्स सेम. ठीक आहे. मग आता ह्याचा रेझिस्टन्स आपण आर डॅश म्हणूया. आर डॅश इज इक्वल टू रो तोच आला, लेंथ किती आली 2l आली, इथं एरिया किती आला, ए डॅश आला. एरिया किती आला, ए डॅश आला. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, नवीन रेझिस्टन्स फाइंड करायचा आहे. म्हणजे ह्याचा रेझिस्टन्स किती म्हणलं आपण, आर डॅश. ठीक आहे. मग आता मी काय करतो, आर डॅश आपल्याला फाइंड करायचा आहे. मग आता आर डॅश फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल, तर बघा बरं, आपण आता काय म्हणलं होतं, ह्या दोघांच्या मध्ये एक साम्य आहे, सेम आहे असं आपण म्हणतो. काय सेम आहे, इथं लेंथ चेंज झाली, इथला एरिया इथं पण चेंज झाला, पण ह्या दोघांच्या मध्ये एक साम्य काहीतरी आहे. दॅट इज समथिंग सेम. व्हॉट इज सेम, एक्झॅक्टली दॅट इज व्हॉल्यूम रिमेन्स सेम. दॅट इज इनिशियल व्हॉल्यूम इज इक्वल टू फायनल व्हॉल्यूम. इथला व्हॉल्यूम आणि इथला व्हॉल्यूम काय राहणार, सेम राहणार. येते लक्षात. मग आता इथला एरिया सॉरी व्हॉल्यूम किती येणार, एरिया इंटू लेंथ इज इक्वल टू फायनल तर किती येणार आहे, एरिया ए डॅश, लेंथ किती 2l. ठीक आहे. ए डॅश फाइंड करायचं आहे ना. बघा बरं, ए डॅश अरेंज करा इक्वेशन. ए डॅश इज इक्वल टू इथं एक एल गेला, इथं एक एल गेला, ए अपॉन 2. कळलं का कसं आलं ते, ए डॅश इज इक्वल टू ए बाय 2. मला ती व्हॅल्यू करायची सबस्टिट्यूट, रो इंटू 2l अपॉन ए बाय 2. डिनॉमिनेटर मधला डिनॉमिनेटर हा कुठं जाईल, वरती येईल. म्हणजेच आर डॅश इज इक्वल टू 2 इंटू 2 रो एल अपॉन ए. म्हणजेच आर डॅश इज इक्वल टू 4 रो एल अपॉन ए. आता रो एल अपॉन ए म्हणजेच कोण आहे रे, रो एल अपॉन ए म्हणजेच आर, म्हणजेच 4r. बघा बरं ऑप्शन नंबर सी. कळालं काय केलं आपण. ठीक आहे. हा पहिला कंडक्टर आहे, त्याची लेंथ किती येईल, त्याचा रेझिस्टन्स किती म्हणलंय, आर म्हणलंय. मग त्याचा एरिया मी किती घेतलं, ए ला, ए सांगितला. ठीक आहे. मग अकॉर्डिंग टू फॉर्म्युला आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. काय सांगितलं नेक्स्टला, द वायर इज स्ट्रेच टू ट्वाइस इट्स ओरिजिनल लेंथ. म्हणजे जेवढी लेंथ आहे त्याच्यात डबल त्याला स्ट्रेच केला, त्यामुळे लेंथ किती झाली, यांच्या ऐवजी 2l. इथं एरिया तिने काय सांगितलेलं आहे, त्यामुळे मी काय म्हटलं इथं ए डॅश. रेझिस्टिव्हिटी इथून दोघांची सेम, बिकॉज व्हॉल्यूम रिमेन्स सेम. मग आता व्हॉल्यूम सेम म्हणल्यानंतर व्हॉल्यूम इनिशियल इज इक्वल टू व्हॉल्यूम फायनल. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय, एल इंटू म्हणजे एरिया इंटू लेंथ, ए डॅश इंटू 2l, ए डॅश इंटू 2l. लेंथला लेंथ काय झाला, कॅन्सल. ए डॅश इक्वल टू 2 इकडे आलं, त्यामुळे ए बाय 2. ठीक आहे. मग ती व्हॅल्यू काय केली, ह्या कंडक्टरसाठी पर्यंत इक्वेशन लिहिलं, आर डॅश इज इक्वल टू रो इंटू 2l अपॉन ए डॅश. ए डॅश ची व्हॅल्यू पुट केली, ए बाय 2. 2 ला हा वरती आणला, 2 इंटू 2 2 टू द 4. मग रो एल अपॉन ए राहिला, रो एल अपॉन ए म्हणजे किती, आर. आन्सर किती आपलं 4r. कळतंय. ठीक आहे, समजलं. आणि मग आपला आन्सर काय होतं, 2r. ते बरोबर आहे का, नाही. तर दिस इज युअर करेक्ट आन्सर. दिस इज युअर मेथड टू फाइंड द एक्झॅक्ट आन्सर फॉर स्ट्रेचिंग ऑफ वायर. ठीक आहे. आणि आपला मगाची फॉर्म्युला काय होता, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल स्क्वेअर. ठीक आहे. लेंथ कितीनं वाढली रे, लेंथ कितीनं वाढली, ट्वाइस ना. मग एल इक्वल टू 2 म्हणतो की मी, 2 चा स्क्वेअर म्हणजेच आर 2 टू द 4. म्हणजे बघा आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल 4r. येते लक्षात. ही ट्रिक आहे, हे डायरेक्टली आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे ही झाली मेथड, पण डायरेक्टली आपण या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. आलं का लक्षात. आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल स्क्वेअर. लेंथ किती आहे तुमची, डबल आहे. डबल असल्यामुळे किती, 2 चा स्क्वेअर आहे, 2 टू द 4. म्हणजे आर किती आलं तुमचा नवीन 4r. येते लक्षात. कळालं. ठीक आहे. काय अडचण, म्हणजे इथं आर डॅश येणार ना, इथं 4r येणार. आलं का लक्षात. नवीन रेझिस्टन्स, ओल्ड रेझिस्टन्स. कळालं. ठीक आहे. चलो सेकंड एक्झाम्पल बघा बरं. सेकंड एक्झाम्पल काय म्हणलंय, असं काहीतरी दिलंय. ऑप्शन्स जसे इथं होते तेच ऑप्शन्स इकडे पण आहेत, फक्त क्वेश्चन जरा डिफरंट आहे. काय म्हणलंय बघा, ए वायर ऑफ रेझिस्टन्स आर इज कंप्रेस केला त्याला, कंप्रेस
मगाशी आपण त्याला इन्क्रीज केला होता, आता त्याला आपण काय करतोय, कम्प्रेस करतोय. इज कम्प्रेस टू हाफ ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ. कितीनं कम्प्रेस केला, निम्मा केला, निम्मा त्याला कम्प्रेस करून घेतला. हाफ ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ, फाइंड इट्स न्यू रेजिस्टन्स. पुन्हा त्या मेथडने जातो मी. इथं मी पहिल्यांदा एक कंडक्टर कन्सिडर केला, त्याची लेंथ मी एल म्हटलं, त्याचा एरिया मी ए घेतला, इथला रेजिस्टिव्हिटी काय आहे रो, इथला रेजिस्टन्स किती आर. मग इथे इक्वेशन किती येणार, आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून ह्याच्यापेक्षा निम्मा झाला, निम्मा झाल्यामुळे त्याचा एरिया काय झाला, एरिया इन्क्रीज झाला. म्हणजे हा झाला त्याचा एरिया ए डॅश, ही झाली त्याची लेंथ म्हणजेच एल बाय टू. हाफ ऑफ इट्स ओरिजिनल म्हणजे 1/2 इंटू एल म्हणजे एल बाय टू. कळतंय. ठीक आहे. इथला रेजिस्टन्स किती म्हणूया आपण आर डॅश. मग काय येणार बघा इक्वेशन, याच्यासाठी आर म्हणतोय, याच्यासाठी आर डॅश. आर डॅश इज इक्वल टू रेजिस्टिव्हिटी सेम राहणार, लेंथ किती झाली, लेंथ एल बाय टू, एरिया किती मिळाला ए डॅश. म्हणजेच आर डॅश इज इक्वल टू रो एल अपॉन 2 ए डॅश. बरोबर. आता पुन्हा व्हॉल्यूम काय राहणार दोघांचा, व्हॉल्यूम सेम राहणार. म्हणजे व्हॉल्यूम इनिशियल इज इक्वल टू व्हॉल्यूम फायनल. इनिशियलला किती, एरिया इंटू लेंथ इज इक्वल टू फायनलला किती, ए डॅश इंटू लेंथ किती, एल बाय टू. ठीक आहे. मग आता काय होणार, हा लेंथ आणि हा लेंथ कॅन्सल झाला. ए डॅश इज इक्वल टू 2 इकडे मल्टिप्लाय झाला, म्हणजे किती मिळाला 2a. ए डॅश इज इक्वल टू 2a. समजलं का डिफरन्स. इथं स्ट्रेस केल्यामुळं त्याचा एरिया पहिल्यापेक्षा निम्मा झाला, त्यामुळे ए बाय टू मिळाला. इथं कम्प्रेस केल्यामुळं एरिया त्याचा डबल झाला. सुरुवातीला ए होता, आता 2a मिळाला. दिस इज द डिफरन्स विच वी आर लुकिंग अंडर स्ट्रेचिंग ऑफ वायर. ठीक आहे. व्हॉट इज माय पॉइंट. चला ए डॅश व्हॅल्यू पुट करा. ए डॅश इज इक्वल टू 2 इंटू ए, म्हणजेच आर डॅश इज इक्वल टू रो एल अपॉन 2 इंटू 2a विच इज इक्वल टू रो एल अपॉन 2 टू द 4 इंटू a. आता बघा रो एल अपॉन ए म्हणजे किती आहे रे, आर. आर डॅश इज इक्वल टू आर बाय 4. दिस इज युअर आन्सर. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. ऑप्शन नंबर डी. आणि मगाच्या मेथडने सॉल्व्ह करा बरं. दुसरी मेथड आपली ट्रिक काय होती, डायरेक्टली काय होती, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल स्क्वेअर. ठीक आहे. आर डॅश इज इक्वल टू लेंथ किती न कमी झाली, हाफ ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ, म्हणजेच 1/2 चा स्क्वेअर किती येणार 1/4. म्हणजे इथं रेजिस्टन्स मल्टिप्लाय झाल्यामुळे इथं आर बाय 4. ठीक आहे. 1/4. आर डॅश इज इक्वल टू 1/4 इंटू न्यू रेजिस्टन्स तो म्हणजेच आर. गॉट इट. ही एक ट्रिक झाली. अजून एक ट्रिक आहे, पण त्याच्या अगोदर पहिल्यांदा हे दोन्ही सॉल्व्ह करून घ्या, नोट डाऊन करून घ्या. पॉज करा आणि नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. पॉज करा, नोट डाऊन करा. पॉज करून नोट डाऊन करा. Okay, these are last two examples now. Third example is similar type, first and second. Okay, what is the example? See, a wire of resistance 2 ohm is stretched. म्हणजे पुन्हा काय केलं, 2 ओमचा रेजिस्टन्स आहे त्या वायरवरती आणि ती वायर काय केली आपण स्ट्रेच केली टू 12 टाइम्स इट्स ओरिजिनल आहे. म्हणजे किती पटीनं, 12च्या पटीनं. म्हणजे 1-2 वेळा केलाय का स्ट्रेच नाही, जेवढी लेंथ होती त्याच्यात किती ना 12 टाइम्स त्याला आपण इन्क्रीज केला. ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्या वायरचा रेजिस्टन्स किती असेल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. मग आता तुमच्याकडे फॉर्म्युला असा पण आहे, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल स्क्वेअर. तसंच तुम्ही आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए आणि आर डॅश इज इक्वल टू रो लेंथ किती होणार 12 टाइम्स म्हणजे 12 इंटू एल अपॉन ए डॅश. ह्या दोन मेथड तुम्ही आता बघितलेल्या आहेत. ठीक आहे. ही आपण रेग्युलरची मेथड मध्ये सॉल्व्ह करताना आणि हा म्हणजे तुमची एक ट्रिक फॉर्म्युला. अजून एक फॉर्म्युला मी तुम्हाला देतो ट्रिक साठी. ट्रिक फॉर्म्युला
तर काय फॉर्म्युला आहे, तर r डॅश इज इक्वल टू n स्क्वेअर इंटू r. नोट डाउन करा, r डॅश इज इक्वल टू n स्क्वेअर इंटू r. व्हॉट इज n? व्हॉट इज n? n इज इक्वल टू number of times length is increased or decreased. Number of times length increased or decreased. Number of times length increased or decreased, that is n is equal to L final upon L initial. असं घेतलं तरी चालेल, n is equal to L final upon L initial. म्हणजे एक फक्त लक्षात ठेवा, इथं n म्हणजे काय, लेंथ आहे. n म्हणजे काय, लेंथ आहे. मग ती लेंथ तुमची इन्क्रीज असेल किंवा डिक्रीजिंग मध्ये असेल. मग आता पहिले दोन एक्झाम्पल बघा. पहिल्याचं आन्सर किती आहे आपलं, r डॅश इज इक्वल टू 4r. दुसऱ्याचं आन्सर किती, r डॅश इज इक्वल टू r बाय 4. ठीक आहे, तिथं हा फॉर्म्युला यूज करायचा. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं होतं, पहिल्या एक्झाम्पल मध्ये डबल लेंथ होती. डबल लेंथ मग आता बघा बरं, हा फॉर्म्युला तिथं लागू होतोय का, डबल लेंथला r डॅश इज इक्वल टू n स्क्वेअर r. n म्हणजे मी सांगितलं लेंथ कितीने इन्क्रीज झाली, डबल लेंथ म्हणजे 2 चा स्क्वेअर इंटू r, 2 चा 4 स्क्वेअर चा 4 r. म्हणजे बघा बरं, r डॅश इज इक्वल टू 4r. मिळालं का आन्सर? किती स्टेप मध्ये मिळालं, 2 स्टेप मध्ये मिळालं. तसं आपण हे सोडवलं त्याच पद्धतीने. ठीक आहे, येते लक्षात, कळतंय? मग कुठला तुम्हाला सोपं वाटतं त्या पद्धतीने बघा. हा एक फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे, पाठ करावा लागणार आहे कायमस्वरूपी. r डॅश इज इक्वल टू n स्क्वेअर r. ठीक आहे, n म्हणजे काय, तर नंबर ऑफ टाइम्स लेंथ इन्क्रीज और डिक्रीज. म्हणजे तर ती लेंथ इन्क्रीज तरी होईल किंवा तुमची डिक्रीज तरी होईल. त्यामुळे डायरेक्टली फॉर्म्युला यूज करायचा. मग डबल लेंथला आपण काय म्हणले, यांची व्हॅल्यू किती आली, डबल म्हणजे 2 चा स्क्वेअर 2 चा 4 r ऍज इट इज. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल काय होतं, हाफ ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ. म्हणजे लेंथ किती झाली, इथं हाफ झाली का, म्हणजे तर आपण L/2 म्हणूया का. ठीक आहे, मग आता पुन्हा हा फॉर्म्युला, r डॅश इज इक्वल टू n स्क्वेअर r. n म्हणजे लेंथ, किती लेंथ, हाफ. हाफ म्हणजे हाफचा स्क्वेअर इंटू r. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 इंटू r म्हणजेच r बाय 4. बघा परत ते झाले आन्सर. फक्त लेंथ पुट करायची, किती आहे ती, हाफ असेल तर 1/2, डबल असेल तर फक्त 2 टाइम्स असेल तर 3, जेवढा टाइम्स काय असेल तो. मग आता हाच फॉर्म्युला तुम्ही ह्या क्वेश्चनला यूज करा. बघा बरं, येते का सॉल्व्ह करता, सॉल्व्ह करता येते का बघा. ठीक आहे, काय फॉर्म्युला आपला बघा बरं. फॉर्म्युला आपला असा आहे, r डॅश इज इक्वल टू n स्क्वेअर इंटू r. n म्हणजे लेंथ ना. बघा, ए वायर ऑफ रेजिस्टन्स 2 ओम इज स्ट्रेच्ड टू 12 टाइम्स. म्हणजे ही लेंथ किती वाढली, 12 टाइम्स वाढली. म्हणजे n किती येणार, 12 चा स्क्वेअर इट्स ओरिजिनल लेंथ. फाइंड न्यू रेजिस्टन्स. आणि तर रेजिस्टन्स तुम्हाला दिलाय किती, तर 2. मग किती येते बघा बरं, 12 चा स्क्वेअर 12 चा 144 इंटू 2 म्हणजे किती येते बघा बरं, 2 4 चा 8, 2 4 चा 8, 2 1 चा 2. म्हणजे r डॅश इज इक्वल टू 288 ओहम. दिस इज युअर न्यू रेजिस्टन्स. समजलं? ठीक आहे, रेजिस्टन्स 2 दिल्यामुळे 2 ची व्हॅल्यू. किंवा जर तिथे तुम्हाला r दिला असता तर तुमचा आन्सर काय झाला असतं, आन्सर मिळाला असतं 144 r डॅश इज इक्वल टू. जर इथं r दिला असतं तर 144 r. येते लक्षात, समजलं? माझा टेकचा फॉर्म्युला कुठेतरी नोट डाऊन करा. हे तिसरं एक्झाम्पल सोडवा. ठीक आहे, आणि लगेच चौथं एक्झाम्पल बघूया. लास्ट एक्झाम्पल ओके, बघा इकडा एक क्यूब दिलाय. क्यूब लक्षात येतं ना, क्यूब म्हणजे काय, बॉक्स टाइप बॉक्स. ठीक आहे, क्यूब. मग आता बघा त्या क्यूबला फेसेस किती आहेत. समोरचा एक फेस
इकडचा दुसरा फेस, परत पाठीमागचा तिसरा फेस बॅक साइडला, इकडचा चौथा फेस म्हणजे 1 2 3 आणि 4, पुढचा 1, हा दुसरा, इथून तिसरा, इथून चौथा, वरती 5वा आणि खाली 6वा, असे 6 फेसेस आपल्याकडे क्यूब मध्ये आहेत. ठीक आहे, क्यूब इमॅजिन करा. मग आता काय म्हणलंय, फाइंड द रेजिस्टन्स अक्रॉस फेसेस. फाइंड रेजिस्टन्स अक्रॉस फेसेस. कुठले कुठले फेसेस? एक म्हणजे 1 2, दुसरा म्हणजे 3 4 आणि तिसरा म्हणजे 5 6. मग ते करंट कसा फ्लो होतोय, करंट ह्या फेस मधून इथून करंट बाहेर पडतोय, दिस इज द करंट. मग ह्याला म्हणूया फेस 1, ह्याला म्हणूया फेस 2. म्हणजे इथून असा करंट आत आला, इकडचा फेस, आणि दुसरा एक फेस इकडे असणार, इथून करंट तो काय झाला, बाहेर गेला. ठीक आहे, त्यामुळे इकडचा फर्स्ट फेस, इकडचा सेकंड फेस. त्याच्यानंतर इथं म्हणलं थर्ड आणि फोर्थ, थर्ड आणि फोर्थ. मग इथून करंट मी इकडे पाठवला, इथून करंट मी इकडे पाठवला, म्हणजे ह्याला म्हणूया आपण थर्ड फेस, ह्याला म्हणूया आपण फोर्थ फेस. येतंय लक्षात? ठीक आहे, म्हणजे एक करंट तुमचा इथून इकडे गेला, एक करंट तुमचा इथून इकडे आला. आता एक करंट कसा असणार, एक करंट तुमच्या बाजूला येईल, टुवर्ड्स यू. ठीक आहे, म्हणजे मागची बाजू, म्हणजे मागची बाजू आणि पुढची बाजू, इथनं करंट आत येईल, इथनं पुढं करंट बाहेर पडेल. ठीक आहे, म्हणजे डॉटेड दाखवतो, डॉटेड. डॉटेडला मी इथं घेतो, इथं मी म्हणतो इथं 5, त्याला मी म्हणतो इथं 6, या थर्ड फोर्थला मी इथं घेतो, तर इथे येणार 4th. ठीक आहे, समजलं? परत एकदा बघा, परत एकदा बघा. क्यूब आहे, क्यूब. ही एक बाजू, इकडची एक बाजू, फर्स्ट सेकंड, इथं एक थर्ड, पाठीमागच्या बाजूला एक फोर्थ, वरच्या बाजूला एक फिफ्थ, खालच्या बाजूला एक सिक्स्थ. ठीक आहे, मग आता काय काय म्हणलंय, फर्स्ट. फर्स्ट म्हणजे इथून हा करंट आत निघाला, पुढे एक आहे, हा एक इथून निघाला बाहेर, म्हणजे हा 2, म्हणजे फर्स्ट अँड सेकंड. वरून इथं आत गेला करंट, खालच्या करंट बाहेर आला, थर्ड आणि फोर्थ, थर्ड आणि फोर्थ. ठीक आहे, आणि इकडचा फिफ्थ, पाठीमागून इकडे करंट आला असा, तिथनं तो बाहेर पडला असा, फिफ्थ आणि सिक्स्थ. ठीक आहे, दीज आर द 3 फेसेस. त्या 3 फेसेस साठी आपल्याला काय करायचं, रेझिस्टन्स फाइंड करायचा. काय करायचं, रेझिस्टन्स फाइंड करायचा. मग आता फॉर्म्युला काय आहे आपला, फॉर्म्युला, तर फॉर्म्युला आपला असा आहे, R इज इक्वल टू ρl अपॉन A. R इज इक्वल टू ρl अपॉन A. मग आता काय करायचं आहे, मग आता मला एक नाही, पहिल्यांदा त्याचा एरिया पण मला बघितलं पाहिजे, कारण एक तर तो क्यूब आहे, त्याच्या साईड मला नोट डाऊन केला पाहिजे. ठीक आहे, मग मी काय म्हणतोय बघा, आता ऍक्सेस प्रमाणे ना, क्यूब आहे म्हणजे 3 डायमेन्शन. 3 डायमेन्शन म्हणजे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. म्हणजे ह्याला मी इथं म्हणतो, ही लाईन म्हणजे ही साइड मी घेतो त्याला बी, ही साइड मी घेतो त्याला ए, आणि ही साइड घेतो मी त्याला सी. क्यूब असल्यामुळे 3 डायमेन्शन मध्ये मिळतोय. मग ह्या साइडला आपण म्हणले ए, ह्या साइडला आपण म्हणले बी, आणि ह्या साइडला आपण म्हणले सी. ठीक आहे, मग आता रेझिस्टन्स फॉर फेसेस 1 and 2 बघा. रेझिस्टन्स फॉर फेसेस 1 and 2, रेझिस्टन्स 1 and 2, R1 and 2 इज इक्वल टू, क्यूब आहे, रेझिस्टिव्हिटी सेम राहणार. म्हणजे रेझिस्टिव्हिटी डज नॉट डिपेंड्स अपॉन साइज अँड शेप. साइज आणि शेप वरती रेझिस्टिव्हिटी डिपेंड राहत नाही. म्हणजे तुम्ही क्यूब घ्या, किंवा त्याचा तुम्ही सर्कल तयार करा, किंवा त्याचा तुम्ही रेक्टँगल तयार करा, शेप जरी बदलला तर रेझिस्टिव्हिटी काय राहणार आहे, सगळीकडे सेम राहणार. त्यामुळे R इज इक्वल टू रो ऍज इट इज. R इज इक्वल टू रो ऍज इट इज. लेंथ, आता लेंथ कुठले घेणार बघा. सपोज हा कंडक्टर आहे, ह्या कंडक्टरची लेंथ एवढी,
तुम्ही काय करताय, तुम्ही हा करंट पास करताय. दिस इज द करंट पासिंग थ्रू द कंडक्टर. मग आता किती लेंथ मधनं करंट पास झाला, तर या कंडक्टरच्या एल एवढ्या लेंथ मधनं करंट पास झाला. ठीक आहे. मग आता लेंथ बघा, इथून हा करंट येतोय, ह्या फेस मधनं आत सरकला, इथून बाहेर पडला. मग ही ए बी घेऊन चालेल का, बी घेऊन चालेल का? ही जी लेंथ, करंटची लेंथ म्हणजे इथून तो इथं पोहोचला, तिथं बाहेर पडला, म्हणजे त्याची लेंथ किती मला मिळाली, सी एवढी लेंथ मला मिळाली. कळतंय का बघा, क्यूब आहे, ही साइड त्याची ए आहे, ही साइड त्याची बी आहे, आणि हा तुमचा सी आहे त्या क्यूबचा. करंट वरून येतोय, खाली बाहेर पडतोय. मग आता वरून येतोय म्हणजे खाली बाहेर पडतोय, म्हणजे ही त्याची लेंथ झाली. इथनं आत गेला म्हणजे ही त्याची लेंथ झाली. ह्याची लेंथ म्हणजे किती, सी आहे, म्हणजे लेंथ किती येणार, सी. रो इंटू लेंथ म्हणजे किती, सी. आता एरिया, एरिया किती येणार बघा बरं. एरिया 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 म्हणजे तुमचे, सॉरी 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 3-4 बघतोय, आपल्याला 1-2 बघायचं आहे. 1-2 बघायचं, सॉरी. बघा इथं काय सांगितलं, मी कंडक्टर घेतला, त्या लेंथ प्रमाणे करंट फ्लो झाला, मग त्यामध्ये त्याची लेंथ आपण डायरेक्टली एल कन्सिडर केली, म्हणजे जसा करंट जातोय तशी लेंथ. मग आता फर्स्ट आणि सेकंड फेज आहे ना, मग फर्स्ट फेज म्हणजे तुमचा हा असा, हा फर्स्ट आणि इकडचा तुमचा सेकंड, म्हणजे हा तुमचा फेज झाला, हा फेज झाला, फेज. ठीक आहे. म्हणजे इथनं करंट आत गेला, इथनं करंट बाहेर पडला. ठीक आहे. मग आता इथनं करंट आत गेला म्हणजे त्याचा डिस्टन्स किती कव्हर केला, तर बी हा डिस्टन्स कव्हर केला, म्हणजे ती त्याची लेंथ झाली. म्हणजे इथं आला बी, इथं काय आला बी. आणि आता इथं त्याचा एरिया, एरिया बघा बरं. एरिया, एरिया म्हणजे आता हा त्याचा स्क्वेअर असा काहीतरी येतोय. ठीक आहे. इथं ए आहे, इथं बी आहे, म्हणजे हा काय झाली, लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे एरिया, म्हणजे हा किती येणार, ए इंटू बी. कळतंय का, कळतंय का? एकच मिनिट, सॉरी सॉरी सॉरी. इथं आपण सी म्हणलंय ना, इथं सी येणार, म्हणजे इथं सी येणार, एसी. ठीक आहे, एसी. समजलं? बघा बरं परत एकदा. इथनं करंट आत निघाला, इथनं करंट बाहेर पडतोय, फर्स्ट फेज सेकंड फेज. मग करंटचा डिस्टन्स किती, बी, त्यामुळे किती मला मिळाली, बी. मग याचा एरिया, म्हणजे ए आणि सी, म्हणजे ए इंटू सी, एरिया. समजलं? ठीक आहे. सेकंड फेज बघा, सेकंड फेज बघितलं लक्षात येईल. थर्ड फेज तुम्हाला फाइंड करायचा, थर्ड फेज तुम्हाला फाइंड करायचा आहे. रेजिस्टन्स 2 आणि 3 सेकंड आणि थर्ड फेज साठी रो ऍज इट इज, रो सेम. थर्ड आणि फोर्थ म्हणजे इथं आला, थर्ड आणि फोर्थ म्हणजे इथं आला, हा थर्ड आणि हा फोर्थ. ठीक आहे. वर्ण हा वरचा फेस, हा वरचा फेस आणि हा इथं खालचा फेस. मग इथनं करंट गेला आणि इथनं परत काय झाला, बाहेर पडला. ठीक आहे. मग आता ही त्याची लेंथ झाली, ही त्याची लेंथ झाली, लेंथ किती आहे, लेंथ याला पॅरलल म्हणजे सी आला, म्हणजे इथं आला रो सी. इथनं करंट असा आला, इकडे बाहेर पडतोय, म्हणजे इथनं हा तो असा डिस्टन्स कव्हर करणार, म्हणजे रो सी. आता त्याचा एरिया, एरिया काय येणार आहे, आता हा स्क्वेअर आहे, असा स्क्वेअर आहे. ठीक आहे. वरचा आणि खालचा इथला डिस्टन्स म्हणजे किती आपला सी. ठीक आहे. आता राहिला किती, इथं ए आहे, इथं बी आहे, म्हणजे एरिया किती येणार, ए इंटू बी, ए इंटू बी. ठीक आहे, कळालं? आणि तिसरा काय येणार आहे, R5 R6. रो तुमचा सेम, फक्त आता मला एवढीच व्हॅल्यू तुम्हाला सांगायची. कळालं इथंपर्यंत? ठीक आहे. असे एक्झाम्पल तुम्हाला JEE आणि नीट साठी तुम्हाला येतात, तर त्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतात. तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग हे ट्रिकचे फॉर्म्युला आहेत ते तुम्हाला मी दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला विदिन अ सेकंड तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये.
नीट एक्झामसाठी किंवा JEE एक्झामसाठी. ठीक आहे, मग आजचं लेक्चर आपण इथंच थांबतोय. होप सो तुम्हाला लेक्चर हे आजचं आवडलं असेल. इफ यू हॅव लाईक द लेक्चर, प्लीज लाईक द व्हिडिओ अँड प्लीज शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड प्लीज सबस्क्राईब द चॅनल. ठीक आहे, आणि जरी काही डाऊट असेल तर मला प्लीज मेसेज करा. तुमच्याकडे व्हॉट्सअप नंबर आहे. ओके, थँक्यू.